चांद्यापासून बनवण्याचा सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा वेळीपाना सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। जो सल्ला सध्या तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी या उन्हाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना आणि कोंबड्यांच्या पिल्लांना दररोज तीळ हा खाद्यामध्ये मिसळून द्यायला पाहिजे। जर आपण सर्वांनी असं केलं तर याच्यामुळे आपल्या सर्वांना या उन्हाळ्यात होऊ शकतो खूप खूप फायदा। पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारता झालाय की उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्यामध्ये तीळ हा दररोज का मिसळून द्यायला पाहिजे। जर उन्हाळ्यात आम्ही सर्वांनी कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना दररोज खाद्यामध्ये मिसळून तीळ दिला तर याच्यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात। जर तीळ दररोज द्यायचा असेल तर त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, तो कशा पद्धतीने द्यायला पाहिजे। चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी या उन्हाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्यामध्ये दररोज हा तीळ मिसळून द्यायला पाहिजे। पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव तो इथे विचारायला की उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना आणि कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्यामध्ये तीळ हा दररोज का मिसळून द्यायला पाहिजे। जर दररोज खाद्यामध्ये तीळ हा मिसळून दिला तर उन्हाळ्यात कोणकोणते फायदे होऊ शकतात। उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना तीळ किती द्यायला पाहिजे, कसा द्यायला पाहिजे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। व्हिडिओ फार महत्त्वाचा, एवढीच विनंती की शेवटपर्यंत पहा। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की मागच्या 15 दिवसांमध्ये सातत्यानं सामान्य कुक्कुटपालक बांधव जे प्रश्न उपस्थित करत आहेत त्याच्यामध्ये एक सातत्यानं येणारा प्रश्न असा आहे की लहान पिल्लं जे आहेत त्यांच्या मागची बाजू जी आहे तिथं संडास अडकल्यासारखी होत आहे आणि तिथं जी विष्ठा अडकल्यासारखी होत आहे तर ती विष्ठा कडक होऊन त्या ठिकाणी पिल्लांचा जीव जातो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक अशी की ज्या कोंबड्या ते अंडे घालत असताना त्या अंड्यासोबत रक्तसुद्धा यायले। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला सर सर्व प्रकारचे इलाज करून झाले तरी देखील आम्हाला या समस्येतून सुटका काही मिळाली नाही, काही उपाय आहे का। तर मित्रांनो, यासाठी जो उपाय तो आहे तिळाचा, फार सोपा सिंपल उपाय। तर बघा मित्रांनो, तिळाचा वापर केला तर 100% या असणाऱ्या अडचणीतून तुमची सुटका होईल। कशी ते समजावून सांगतो। बघा मित्रांनो, आपली कोंबडी, आपल्या कोंबडींची पिल्लं शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत। याचा अर्थ समजून घ्या की बाहेरच्या वातावरणात बदल झाले की त्यांच्या शरीरात बदल होतो। उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते म्हणून त्यांच्या शरीरातील सुद्धा तापमान वाढते आणि त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते। याच्यामुळे लहान पिल्लांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाले की विष्ठा कडक होते, ती मागच्या बाजूला चिकटते होते, त्यामुळे पिल्लं दगावतात आणि हेच कारण आहे की ज्यामुळं जो अंडे निघण्याचा मार्ग आहे तिथं सुद्धा रखरखपणा येत असतो आणि तिथं फ्लेक्सिबलपणा राहिल्यामुळं त्या ठिकाणी अंड्यासह रक्त येत असते। यासाठी तिळाचा वापर कसा करायचा तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की तीळ जे आहे याच्यामध्ये तेलाचा कंटेंट आहे बरं काय। याच्यामुळे काय होत असते की तेल जर त्या ठिकाणी कोंबडीच्या पिल्लांच्या शरीरात प्रवेश केला तर ज्या पद्धतीने एखाद्या गाडीची त्या ठिकाणी ऑइलिंग होती व गाडी पुन्हा रिस्टार्ट होऊन जबरदस्त वेगाने चालू लागते, तसंच इथं सुद्धा होते। बघा मित्रांनो, लहान पिल्लांचा जर आपण विचार केला तर लहान पिल्लांच्या शरीरामध्ये जेव्हा ऑइलिंग होते म्हणजे हे तीळ प्रवेश करतात त्यानंतर तेल हे पूर्ण शरीरभर पसरते। त्यानंतर जो त्या ठिकाणी टॉयलेट निघण्याचा मार्ग असतो तो सुद्धा त्या ठिकाणी तेलकट होतो, म्हणजे फ्लेक्सिबल होतो आणि हळूहळू जी टॉयलेट असते ती बाहेर निघण्यासाठी घसरत जाते आणि त्याच्यामुळे कुठेही ती अडकत नाही आणि टॉयलेट मागच्या बाजूला तिथं गोळा होत नाही। गोळा न झाल्यामुळे पिल्लं दगावत नाहीत। त्याचबरोबर मित्रांनो, जर कोंबड्यांचा विचार केला तर कोंबड्यांमध्ये सुद्धा हेच होते। कोंबड्यांमध्ये काय होते तर लक्षात घ्या मित्रांनो, कोंबड्यांच्या शरीरामध्ये जेव्हा तीळ प्रवेश करते तर हा तेलकटपणा काय करतो असतो, सगळीकडे स्प्रेड आउट होतो, सर्व स्नायूंना वंगण दिल्यासारखं काम करत असतो आणि त्यानंतर जिथून अंडे निघण्याचा मार्ग असतो तिथं सुद्धा त्या ठिकाणी हा तेलकटपणा काय करत असतो, त्या अंड्याला बाहेर निघत असताना मदत करतो की ते अंडं रफपणे बाहेर निघत नाही, वालगतपणे बाहेर निघून जाते, ज्याच्यामुळं ते अंडे बाहेर निघत असताना कसल्याही प्रकारचा त्रास कोंबडीला होत नाही, शिवाय त्या अंड्यासह रक्त सुद्धा येत नाही। आणि जर अंड्यासह रक्त आलं नाही, कोंबडीला त्रास झाला नाही तर तिचा जीव जाण्याचा त्या ठिकाणी प्रॉब्लेमच नाही। तर अशा पद्धतीने तिळाचा वापर जर आपण सर्वांनी केला तर गॅरंटीनं सांगतो आपली जी कोंबडी आहे ती अंड बाहेर निघत असताना अंड्यासह रक्त येऊन जी दगावत आहे ती दगावणार नाही आणि जे पिल्लं आहेत तर ते पिल्लं सुद्धा टॉयलेट चॉकअप होऊन मरणार नाही।
आता प्रश्न उद्भवतो की मग या तिळाचा वापर कशा पद्धतीनं करायचा? तर लक्षात घ्या मित्रांनो, तिळाचा वापर करण्याची पद्धत फार सिंपल आहे. 10 किलो खाद्य घेतलं तर मोठ्या कोंबड्यांसाठी 10 किलो खाद्यामध्ये 1 किलो तीळ टाका आणि लहान पिल्लांसाठी 10 किलो खाद्यामध्ये अर्धा किलो तीळ टाका आणि यासोबतच मित्रांनो जे खाद्यतेल आहे ते 100 ml टाकून द्यायचं दोन्हीमध्ये. जर अशा पद्धतीने फीड मिक्सचर तयार केलं आणि हे जर आपण सातत्यानं सकाळ संध्याकाळ खाऊ घातलं, कारण उन्हाळ्यामध्ये दुपारी खाऊ घालायचं नाही. तर यामुळे तुम्हाला सांगतो की एक जबरदस्त पद्धतीनं हे त्या ठिकाणी फ्लेक्सिबल काम करेल व ऑइलनेस जेव्हा कोंबडीच्या पिल्लांच्या शरीरात जाईल तर या उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्यापासून त्यांची सुटका होईल. शिवाय तुम्हाला हेही सांगतो की यामुळे आणखीन कोणते फायदे होतात, तर कोंबड्यांचं तापमान जे शरीराचे म्हणजे उष्णता ते कमी करण्यासाठी हे सहाय्यभूत ठरते. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा फायदा लक्षात घ्या की कोंबड्यांच्या पिल्लांच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सहाय्यभूत ठरत असताना त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणसुद्धा नियंत्रणात ठेवलं जाते, ज्यामुळे कोंबड्यांना व पिल्लांना उष्माघाताचा अजिबात त्रास होत नाही, त्या डिहायड्रेट होत नाही तो, त्यामुळे त्यांचा जीवसुद्धा जात नाही. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की एवढासा असणारा छोटासा हा तीळ आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी दररोज खाद्यामध्ये तीळ हा मिसळून 100% वापराच. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती होती जी आज मी तुमच्यासमोर सादर केली आहे. जर अशाच अडचणीचं सोल्युशन वेळोवेळी पाहिजे असेल व तुम्हाला वाटते की व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे, तर आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगसह या ठिकाणी जोडले जाऊ शकतात. ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे, 84 21 82 62 वर कॉल करायचा आहे. तुम्ही कॉल केला की तिथे लखन सर फोन उचलतील. फोन उचलले की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. जर तुम्ही असं केलं तर लखन सर काय म्हणतील, तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवेल. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याचा मार्ग या ठिकाणी 100% होऊन जाईल खुला. मित्रांनो, ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्यात पहिल्यांदा लेक्चरच्या नंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याची माहिती देणार वेदर बुलेटिन, त्यामुळे कोंबडीचा व पिल्लांचा बचाव होऊन जातो. त्याचबरोबर सेगमेंट नंबर 3 मध्ये प्रश्न उत्तर असतात. जी प्रश्न आठवडाभर तुमच्यासमोर निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात आणि ही उत्तरं मी स्वतः लाईव्ह देत असतो. इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाले तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांना 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झालात तर यामुळे तुमचा खाद्य खर्च कोंबड्यांचा व पिल्लांचा 80% कमी होतो. तुमच्या कोंबड्यांची व पिल्लांची रोगराई 70 ते 80% कमी होती, कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही समजावून सांगतो. लसीकरण करून सुद्धा काही जर अडचण आहे तर त्या ठिकाणी कोणता इलाज करायचा हे सांगितलं जातं, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहतो. जो शेड आहे तो कसा निर्माण करायचा याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, जागेची व मेहनतीची बचत होते. सरते शेवटी आपल्या भाषी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते. यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो या ठिकाणी परिपूर्ण. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसह जॉईन व्हा, ज्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. याबरोबरच मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यात मोफत आपण जॉईन होऊ शकतात. जॉईन होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाते. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की उन्हाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना खाद्यामध्ये तीळ हा मिसळून का व कशा पद्धतीने द्यावं, त्यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात. तरी देखील काही अडचणी असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर लाईक करा. सामान्य कुक्कुट पालक बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जोडून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मित्र सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कुक्कुट पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदय. आज खूप खूप आभार व्यक्त.